मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव बदलणारे कोणतं आहे हे नाव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ते नाव म्हणजे स्वर्गीय मधु दंडवते रेल्वे स्थानक। पण ज्यांच्या नावानं हे स्थानक ओळखले जाणार आहे ते स्वर्गीय मधु दंडवते नेमके आहेत तरी कोण? त्यांचा कोकणशी आणि या रेल्वे गाड्यांशी काय संबंध होता? तर मित्रांनो, मधु दंडवते हे केवळ एक ज्येष्ठ समाजवादी नेते किंवा भारताचे माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री नव्हते, तर ते एक प्रामाणिक, अभ्यासू आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व होते। राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून येणाऱ्या या नेत्याचे पाय नेहमी जमिनीवर राहिले। एक काळ असा होता जेव्हा मुंबईपासून गोवा आणि पुढे दक्षिण भारताला जोडणारी रेल्वे लाईन असणं हे एक केवळ अशक्य मानले जाणारे स्वप्न होते। कोकणातील कठीण डोंगरदऱ्या, विशाल नद्या, मऊ माती आणि मुसळधार पाऊस यामुळे इंग्रजांनीही या भागात रेल्वे मार्ग तयार करणं अशक्य मानले होते। अनेक दशकं हा प्रकल्प फायलींमध्येच पडून होता। मात्र 1977 मध्ये जेव्हा मधु दंडवते देशाचे रेल्वे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या अशक्य वाटणाऱ्या प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलला। त्यांनी केवळ या प्रकल्पाची संकल्पना मांडली नाही, तर त्यासाठी लागणारी मजबूत राजकीय इच्छाशक्ती निर्माण केली। पुढे जॉर्ज फर्नांडिस आणि ई श्रीधरन यांच्या साथीने या स्वप्नाने मूर्त रूप घेतले। म्हणूनच मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हटले जाते। मधु दंडवते यांचे रेल्वे मंत्री म्हणून कार्य केवळ कोकण रेल्वेपुरते मर्यादित नव्हते। सामान्य माणसाच्या वेदनेची त्यांना अचूक जाण होती। भारतीय रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांसाठी लाकडी बाकांवरून गादीच्या बाकांची सुरुवात मधु दंडवते यांनीच केली होती। प्रवास गरिबाचा असो वा श्रीमंताचा, तो सुकर झाला पाहिजे, ही त्यांची भावना होती। कोकणच्या या खऱ्या शिल्पकाराचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचायलाच हवा। तर मित्रांनो, स्वर्गीय मधु दंडवते यांचं नाव देणं तुम्हाला योग्य वाटतं का? कमेंट्समधून नक्की कळवा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका।